रास्ता मुश्किल है मगर वो मंजिल को ढूंढने निकला है, हारा नहीं हूं मैं हे बताने निकला है। भाईजान फक्त संघाचं नाव नाही तर मात्र एक ब्रँड आहे, ज्यांच्या नावाने हा संघ सातत्याने खेळला जातोय ते पुरस्कर्ते आहेत, म्हणजे क्रिकेट विश्वातील तरुणाईचं आदर्श व्यक्तिमत्व। क्षेत्र कुठले असू दे, मग ते संगीत असो क्रिकेटचं मैदान असू दे, आपल्या नावाचा ठसा उमटवणारं हे व्यक्तिमत्व तुम्ही पाहतायत निसारबाई शेख। आपण ज्यांना मैदानात पाहतोय खरं तर 45 वर्षाचा एक अनुभवी खेळाडू सध्या मैदानावरती खेळणार आहे। 16 वर्षाच्या खेळाडूला लाजवेल असं कामगिरी त्यांच्या माध्यमातून सातत्याने आपण पाहिलेली आहे आणि आपल्या वयाला हरवण्याकरता सध्या मैदानावरती त्यांची धडपड चालू आहे। स्ट्राईक एंडला आपण पाहतोय निसारबाई शेख यांचं आपण कौतुक करू। मॅचला सुरुवात होईल, दोन्ही टीमला पाहुण्यांच्या वतीनं आणि आयोजकांच्या वतीनं भरपूर साऱ्या शुभेच्छा। मॅच ऑन। षटक क्रमांक पहिलं बाडकिवली संघ एका बाजूला खेळतोय। बाडकिवली संघ जर आजच्या रजनीमध्ये क्वालिफाय झाला तर महेश मारुती शेकटे आणि केतन मारुती शेकटे यांच्या वतीने संपूर्ण संघाला एक नवीन ड्रेस कोड त्यांच्या वतीने देण्यात येईल आणि एक मेजबानी सुद्धा। पहिला बॉल भाईजानसाठी आपण पाहतोय दिलेश मराडे, बेस्ट वर्सेस बेस्ट असं कॉम्पिटिशन सध्या मैदानावरती चालू आहे। एक जबरदस्त खेळ सध्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल। निसारबाई शेख पहिला चेंडू डॉट अक्षरशः डॉमिनेट केले, ब्लँक स्ट्रोक, राऊंड विकेटने दिलेश मराडे तयार। 5 षटकांची मॅच। ऑन साइडला वड स्ट्रोक, पायात टाकलेला चेंडू आणि त्याला आसमान दाखवलंय, ही ओळख राहिली आहे भाईजान निसारबाई शेख यांची। बॉल चाललाय सरळ, वारेशी वार्तालाप करत टाटा बाय बाय करत असताना बॉल सीमा पार, इट्स मॅक्सिमम पॉवरफुल षटकार। अक्षय 84 याला विनंती राहील की आपण आमच्याशी संपर्क करा कमेंट बॉक्स मध्ये। षटकार आलाय सलग लागोपाठचे 3 षटकार आले ना। आता भाईजान यांच्यासाठी बाबूभाई बोबेरे यांच्या वतीनं तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक। हो अडबा बाटने पुन्हा एकदा क्रॉस बॅट स्ट्रोक, ड्राईव्ह करत असताना या ठिकाणी सिंगल मिळेल। सिंगलने स्ट्राइक रोटेट झाली आणि आता रमी झालेत। ओ इनसाइड आउट, चांगला स्ट्रोक आपण पाहतो कव्हरच्या दिशेने, एक्स्ट्रा कव्हरला एक टप्पा घेत इनफिल्डचा पुरेपूर फायदा घेतलाय। बॉल चालला सीमा पार, धावा मिळत आहेत भाईजान स्टार 11 संघाला 4। स्ट्राइक एंड आपण पाहतो रवीज कोहरी आणि त्याच्या बॅटमधून एक चौकार आलेल्या 11 धावा, 11 रन्स ऑन बोर्ड। चांगला स्ट्रोक, आणखीन एक पिकअप स्ट्रोक आपण पाहतोय, लॉंग ऑफच्या दिशेने जाईल, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर। अगोदर नजाकत त्यानंतर ताकद, बॉल सीमा पार, षटकार। षटक क्रमांक पहिला आपण पाहतो दिलेश मराडे। सुरुवातीला अत्यंत चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली, पहिला डॉट आल्यानंतर त्याच्यावरती आक्रमण करण्यात आलं। निसारबाई शेख यांच्या बॅटमधून एक षटकार आपण पाहिला आणि आता रवीज कोहारी दुसऱ्या बाजूनं या ठिकाणी आतषबाजी करतायत। राऊंड विकेट। ओ लाईन या ठिकाणी तपासणी देईल, अंपायर सिग्नल बाईट बॉल, रिटर्न क्रीजच्या थोडंसं बाहेर आणि पंच आमच्याकडे बळतायत, अंपायर सिग्नल बाईट बॉल आणि
धाबसंख्या धावफलकामध्ये आपण पाहतो एकंदरीत 18 धावा. सुरुवात अप्रतिम पाहायला मिळतीये भाईजान स्टार 11 या संघाची. शेवटचा चेंडूवरती आपण पाहिलं तर आणखीन एक दर्जेदार चौकार आलेला आहे आणि आता षटक क्रमांक पहिलं संपन्न होतंय. पहिल्या षटकामध्ये तब्बल 22 धावा या ठिकाणी एकवटण्यात आलेल्या आहेत. थोडंसं महागडं षटक बितरमणे श्री गणेश क्रिकेट संघ बाणेखिलीचं राहिलेलं आहे. गोलंदाज निलेश भराडे पहिल्या षटकामध्ये अगदी असं वाटलं होतं की पहिला चेंडू डॉट आल्यानंतर कमबॅक करतात, परंतु त्याच्यावरती जो आक्रमण केलं ना, अगदी आपण पाहतो 22 धावा धावफलकावरती आहेत. आलेल्या सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत आपण करू. फ्रेंड्स चषक गोरेगावची स्पर्धा पाहत आहेत. 2026 चे पर्व आहे आणि याची 4थी रजनी या ठिकाणी प्रेक्षकांना अनुभवायला मिळते. सर्व प्रेक्षकांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. ओमसाई MTC लाईव्ह टेलिकास्ट या वाहिनीच्या माध्यमातून आपण या स्पर्धेला पाहतोय. खरं तर ऑनलाईन प्रेक्षकांचं सुद्धा मनपूर्वक आपण स्वागत करून नुकताच ऑफिशियल अपडेटर फाउंडर या वाहिनीचे रोशन फराड यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचे मनपूर्वक स्वागत. 22 धावा 22 षटक क्रमांक पहिलं संपन्न झालं आणि आता षटक क्रमांक 2 मध्ये P2 मध्ये आलेत राज गडगे. बाबू शेठ बुबेरे यांच्या वतीनं आमच्या तीनही ऑफिशियल पंचांसाठी सुद्धा 1500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेले आहे. त्यांचे मनापासून विशेष धन्यवाद आपण देऊ. खरं तर मोठ्या मनाचा एक मोठा माणूस आपल्या मैदानावरती दरवर्षी प्रमाणे आपण पाहिलं तर प्रत्येकावरती संपूर्ण ऑफिशियल टीम वरती त्यांचं विशेष प्रेम आहे. हो, बॅटची आतली कडा, मागे चालला बॉल, शॉट फाईन लेगकडे. प्रशांत भोईर चेंडूला गॅदर करतात, तोपर्यंत धाव मात्र मिळणार नाही. शांत संयमी खेळ करावा लागणार आहे, कारण शांतता संयम असलं की करेक्ट कार्यक्रम कोणत्याही संघाच्या विरोधात आपल्याला करता येतो. हे चांगलं माहिती आहे निसारभाई शेख यांना. हो, पुन्हा एकदा आपण पाहतो व्हेरिएशन. फिंगर थोडेसे रोल केलेत आणि चेंडू पडल्यानंतर हलकासा वळण घेणारा पाहायला मिळाला. थोडंसं कट झाला आणि अष्टीरक्षक पंकज भोले यांच्या हातामध्ये जाऊन विसावलेला आहे. डॉट बॉल. बाडकिली संघाला देखील सुवर्ण संधी आहे. जर आजच्या रजनीमध्ये तो संघ क्वालिफाय झाला तर महेश मारुती शेकटे आणि केतन मारुती शेकटे यांच्या वतीनं संपूर्ण संघाला एक नवीन ड्रेस कोड सुद्धा देण्यात येईल. हो, टॅप करण्याचा प्रयत्न अंडर बॉक्स स्टाईलने स्वतःच्या फॉलोअर थ्रू मध्ये राज डायरेक्ट हिट करण्यात आला होता, कारण त्याला माहिती आहे रमीज कोहारीच्या विकेटची किंमत बाणकिवली संघाला माहिती आहे. ज्याच्या बॅट मधून नुकताच 2 षटकार 1 चौकार आपण पाहिलेल्या निलेश मराठेच्या विरुद्ध आणि खरं तर त्याला आउट करण्यासाठी हा षडयंत्र या ठिकाणी रचला जातोय. एक सिंगल धाव, चिकी सिंगल. धावसंख्या धावफलकामध्ये आपण पाहतो 1 ने पुढे जाईल. 23 धाव आहेत. खेळाचं पहिलं सत्र आपण पाहतोय. जबरदस्त हे क्रीडानगरी आहे. ऐतिहासिक क्रीडानगरीमध्ये हा क्रिकेटचा अभूतपूर्व सोहळा आपण सर्वजण अनुभवतोय. अर्जुनभाई राऊत हे देखील बाचा आनंद घेत आहेत. त्यांचे मनपूर्वक स्वागत. अमजदभाई बुबेरे असतील, बाबूभाई बुबेरे, गोरेगावची एवन जोडी, यांचे मनपूर्वक आपण स्वागत करू. 23 समोरच्यांकडून राज गडगे. हो, शॉफा झाले. पंचांकडे स्ट्रॉंग अपील आणि ते पंच सहमत नाही आहेत. प्रचंड उत्साह पाहायला मिळाला अपील मध्ये. अगदी आपण पाहिलं तर आत्मविश्वास थोडस कमी आहे आणि याचीच या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी प्रतिकृती पाहायला मिळाली. जणू काही पंच देखील सहमत नाही आहेत. पंचांनी सांगितलं एक्झॅक्टली लाईन पडल्यानंतर थोडीशी बाहेर पाहायला मिळाली आहे आणि जबरदस्त कामगिरी. तीनही ऑफिशियलला पंचांचं विशेष कौतुक करावं लागेल. आजच्या 4थ्या रजनीमध्ये सलग आमच्या समवेत जॉईंट आहेत. उद्या देखील निरंजन सावंत सर, बाळा माने सर आणि कल्याणची आन बान शान मिस्टर फिरोज खान सर यांना तुम्ही पाहणार आहात. लॉंग ऑनच्या दिशेने अलॉंग द कार्पेट. बॉल जाईल सरळ सीमा पार आणि ते धावा मिळतील भाईजान स्टार 11 संघाला 4. सत्तावीस धावा धावफलकावरती आहेत. या चुका तुम्हाला टाळाव्या लागणार आहेत. प्रतिस्पर्धी टीम
जर धाबा बनवते तर कुठेतरी त्या धाबांवरती रोख सुद्धा लावता आला पाहिजे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने पुन्हा एकदा एक सिंगल धाव घेतली आहे. स्वतःकडे स्ट्राईक ठेवत असताना रमेश कुहारी षटक क्रमांक 2 चा खेळ सुद्धा संपुष्टात आला आणि आता 2 षटकामध्ये धावा संख्या 28 आहे. 28. पहिल्या षटकामध्ये 22 होत्या, या षटकामध्ये आल्या केवळ 6 धावा. जबरदस्त गोलंदाजी केली, कंजूस गोलंदाजी राज गडगेची पाहायला मिळाली आहे. अत्यंत सुंदर स्पर्धा आपण पाहतोय. ग्रामस्थ मंडळ गोरेगाव, उमर 11 गोरेगाव आणि संपूर्ण संघाच्या वतीनं, संपूर्ण शिलेदारांच्या वतीनं आपण ही स्पर्धा सालाबाद प्रमाणे याही वर्षी पाहतो. 5 रजनीचा थरार आज 4थ्या रजनीमध्ये आपण आहोत. फ्रेंड्स चषक गोरेगाव 2026 चे दैदिप्य बाट पर्व. आजच्या रजनीमधील हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. सामना क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. खरं तर पहिला सामना आपण पाहिला लिटिल स्टार धारोळ जांताराजा बदलापूर या 2 टीम मध्ये. तो सामना बरोबरी सुटला आणि त्या ठिकाणी सुपर ओव्हर सुद्धा पाहायला मिळाले. या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर 3 सुपर ओव्हरचे सामने आपण पाहिलेले आहेत. काल देखील गोरसई ब त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर गावदेवी खारडी या 2 संघांदरम्यान सुपर ओव्हरचा सामना झाला. त्याच्या अगोदरच्या रजनीमध्ये एका बाजूला भूमी 11 कुंदे आणि त्यांच्या विरुद्ध जीवन 11 जय बापदेव पाली या 2 टीम मध्ये हा सामना झाला होता. आणि आज लिटिल स्टार धारोळ वर्सेस जांताराजा बदलापूर. गोलंदाज प्रशांत तयार. पहिला बॉल ढकलण्याचा प्रयत्न होता, पुश करण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची आतली कडा लागली. गली पॉइंट मध्ये हा चेंडू अडवण्यात आला, तोपर्यंत धाव मात्र मिळणार नाहीये. मयूर काठावले केकेसी हे देखील बाचा आनंद घेत आहेत. अविनाश धुळे आपले मनपूर्वक स्वागत. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाज प्रशांत भुईरवरती जिम्मेदारी देण्यात आली आहे. बाडकुली संघ म्हटल्यानंतर अनेक गोलंदाज, चांगले फलंदाज, अष्टपैलू कामगिरी करणारे अनेक दिग्गज खेळाडू आहेत, परंतु आता या मैदानावरती त्यांना कस लावावा लागणार आहे. हो, पुन्हा एकदा आपण पाहतो अतिरिक्त थोडस बाउन्स उसळी घेणारा चेंडू आपण पाहिला. एक्स्ट्रा रड मिळेल जरूर. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल या ठिकाणी घोषित करण्यात आलेला आहे. 1 फॉर दी कॉल या ठिकाणी देण्यात आलेला 1 बाउन्सचा. एकोणतीस धावा फलकावरती आहेत. ओमसाई MTC लाईव्ह टेलिकास्ट ही वाहिनी तुम्ही पाहतायत. खरं तर अनेक वर्षांपासून या क्रीडानगरीशी जोडली गेलेली आहे. क्वालिटी भरपूर चांगली आहे. अगदी आपण पाहतो चिंता करायची काही गरज नाही. आज रोशन फराड देखील आहेत, स्वतः सर्वा त्यांचे मनपूर्वक स्वागत आपण केलं या नगरीमध्ये. षटक क्रमांक 3 मध्ये आपण पाहिलं तर आता थोडशा धावत संख्येवरती रोख लावण्याचा प्रयत्न करतायत, जिथे राज गडगेने पावपेचं 200 षटक हाताळलं, अवघ्या 6 धावा खर्च केल्या. इकॉनॉमिकल गोलंदाजी आपण पाहिली. प्रतिस्पर्धी टीमला थांबवण्याचा प्रयत्न त्याच्या वतीने करण्यात आला आणि त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी करतात प्रशांत भोईर. अनेक मान्यवर सुद्धा या मॅचचा आनंद घेत आहेत. शिवसेनेचे शहर प्रमुख सन्माननीय प्रसादजी परब साहेब, चला जास्त वेळ घेऊ नका, विनंती राहील. ज्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी या 6व्या क्रमांकाचं पारितोषिक देण्यात आलंय. रोख रक्कम ₹25,000 रुपयाचा धनादेश. त्यानंतर सर्वेजी दिवटे साहेब आणि संदेशजी पवार एवन जोडी ट्रेड बॉक्स कंपनीची आणि त्यांच्या वतीने सुद्धा 5व्या क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला या स्पर्धेसाठी देण्यात आलेलं आहे. अनेक मान्यवर आपण पाहतोय. गोरेगावची स्पर्धा म्हटल्यानंतर प्रत्येकाचं विशेष प्रेम या स्पर्धेवरती राहिलेलं आहे. या आयोजकांवरती विशेष प्रेम प्रत्येक मान्यवरांचे. कला, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय आणि धार्मिक या सगळ्याच गोष्टीतील मान्यवर या ठिकाणी या स्पर्धेला भेट देत आहेत. यावेळेस आपण पाहतोय काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळालाय. रमेश कुहारीच्या बॅट मधून स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच, बॉल सीमा पार, षटकार. प्रयत्न आमचे कॅमेरामॅन करतायत आणि खरं तर कौतुक करावं लागणार आहे कॅमेरामॅनचं. विशाल 37 धावा फलकावरती आहेत. तिसरं षटक मार्गस्थ आहे. चला, वेळ जास्त खर्च होतो, विनंती राहील, कारण
सातत्याने या सूचना आयोजकांच्या वतीने आमच्यापर्यंत पोहोचत आहेत. हो, यावेळेस पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु त्याच्यावरती आक्रमण आणि ते झेल टिपलाय. वॉट अ कॅच, ब्रिलियंट. फलंदाजाकडे होईल बाद. डावाला खिंडार पाडण्याचं काम केलं प्रशांत भोईरने आणि तो झेल टिपलाय. मात्र या ठिकाणी आपण पाहतो ऋतिक गडगेने फलंदाज बाद. खर तर अखेर यश मिळालंय ते माडकुली संघाला. 37 धावा आणि 37 वरती लागलेला हा पहिला धक्का. अगदी आपण पाहतोय सर्वांचा मनपूर्वक विशेष आभार. संदेश दादा पवार, सर्वेश दादा दिवटे एवन जोडी आमच्यातून रजा घेते, त्यांचा मनपूर्वक आणि विशेष आभार. ग्रामस्थ मंडळ गोरेगावच्या वतीनं शेवटचा बॉल या षटकातील. चला लवकरात लवकर आपण या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये एंटर करायचंय. बदलापूर संघ आपण देखील कोऑपरेट करा. ऑफिशियल सूचना करतायत कारण जास्त वेळ जातोय या मॅचला. प्रत्येक संघासाठी केवळ 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा अवधी आहे. अन्यथा त्याच्यापेक्षा जास्त वेळ खर्च झाला तर तुम्हाला एक खेळाडू देखील आतमध्ये घ्यावा लागेल. प्रतिस्पर्धी टीम खास करून फिल्डिंग करणाऱ्या टीमला या मात्र सूचना आहेत. हो, धीमागतीचा बॉल पडल्यानंतर थोडस खाली राहिलाय, संपर्क होऊ शकला नाहीये. सरळ चेंडू बॉडीवरती जाऊन आदळतो तोपर्यंत डॉट बॉल. षटक क्रमांक 3 चा खेळ संपन्न झाला आणि आता एक चेंडू बॅलन्स आहे. माफ करा. चला, जर एक चेंडू बॅलन्स असेल तर आपण लगेच ड्रिंक्स ब्रेक सुद्धा आपण ऑफिशियल देणार आहोत, कारण लगेचच मॅच कंटिन्यू देखील केली जाईल. सर्वांना नम्रतेची विनंती आहे. गेल्या काही दिवसापासून आमच्या यूट्यूब लाईव्ह स्ट्रीम दरम्यान झालेल्या व्यत्यय आणि डाउनलोड टाइम बद्दल आम्ही तुमचं मनापासून या ठिकाणी माफी मागत आहोत. खरं तर आपण पाहिलं तर काही प्रॉब्लेम्स क्रिएट झालेत यूट्यूब चॅनलवरती. आपण पाहिलं तर सातत्याने एरर या ठिकाणी येतो, त्यामुळे आमच्या सर्व ज्या वाहिन्यांच्या वतीनं आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर शेवटचा अंतिम बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. प्रशांत भोईरने अप्रतिम गोलंदाजी केली आहे. 1 विकेट त्याला मिळाली आहे. फक्त अद्यापर्यंत 9 धावा त्यांनी खर्च केलेले आहेत. हो, पुन्हा एकदा आपण पाहतोय नॅचरल स्विंग पाहायला मिळाला पडल्यानंतर ऑफ ब्रेक आणि सरळ चेंडू एसटी रक्षकाकडे चाललाय. डॉट बॉल. षटक क्रमांक 3 चा खेळ संपन्न झाला आणि 3 षटकांमध्ये भाईजान स्टार 11 हा संघ जाऊन पोहोचलाय 1 बाद 37 वरती. साठी आज सुद्धा आपण आमंत्रित करू. यानंतर होणारा सामना एका बाजूला उमर 11 गोरेगाव अगदी यजमान वर्सेस पाहुणे हा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. ओम कोंडेश्वर भोज या 2 टीमच्या दरम्यान पुढची मॅच होणार आहे. दोन्ही संघाला विनंती राहील की आपण मिड इनिंग मध्ये आपण रेडी राहायचे. 37 धावा 37.
लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक 4 मध्ये पुन्हा एकदा राजवरती जिम्मेदारी देण्यात आली आहे. ज्या राजने अवघ्या 6 धावांचं षटक हाताळलं त्याच्यावरती पुन्हा एकदा आपण पाहतो या षटकाची जबाबदारी असेल. षटक क्रमांक 4 मध्ये या दरम्यान सन्माननीय सुभानजी कोहारी यांच्या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती केलेलं आपण या मंचावरती सहर्ष मनपूर्वक स्वागत. आपले बाडकुली संघ अगदी आपण पाहिलं तर ज्यांनी टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याला पहिली पसंती दिली आणि तो सध्या आपण पाहिलं तर कामगिरी देखील तशी करतोय. दिलेश मराठेवरती आक्रमण झाल्यानंतर अगदी आपण पाहिलं तर राज गडगेने पूर्णपणे हा डाव सावरला. त्यानंतर प्रशांत भुईरने देखील कमालीची गोलंदाजी केली आहे आणि आता पुन्हा एकदा राज गडगेवरती या ठिकाणी जिम्मेदारी देण्यात आलेली आहे. स्ट्राईक एंडला निसार भाई शेख भाईजान ज्यांच्या नावाने हा संघ ओळखला जातोय. भाईजान स्टार 11. ओ स्वीप करण्याचा प्रयत्न, संपर्क नाहीये. बॅट आणि बॉलचा तोपर्यंत एक धाव घेण्याचा प्रयत्न परंतु या ठिकाणी अपयशी राहिले जब्बार. रन आउटच्या स्वरूपात मात्र धक्का लागेल. दुसरा टीम भाईजान स्टार 11 संघाला फलंदाज बाद. सदोतीस धावसंख्या आणि खरं तर ही धावसंख्या मी तर म्हणेन भाईजान 11 स्टार संघाला थोडीशी धोक्याची वाटते. कारण पहिला धक्का याच धावसंख्येवरती लागला आणि दुसरा धक्का देखील पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये. प्रशांत भोईरने किती जलद गतीने चेंडू उचलला आणि थेट यष्ट्यांवरती जाऊन आदळलेला. जब्बार कोहारी मात्र या ठिकाणी बाद झालेत. रनआउटच्या स्वरूपात सांघिक यश मिळालं माणकुली संघाला. षटक क्रमांक 4 प्रगती पथावरती आणि आता न्यू बॅटर इन ॲट नंबर 4 च्या पोझिशनला अहमद. लेफ्ट हँडेड बॅट्समन सध्या स्ट्राईक इनला. गोलंदाज राज गडगे राऊंड विकेटने सज्ज. ओ याच दरम्यान पडल्यानंतर चेंडू थोडस बाहेर आला. अंपायर सिग्नल बाईट बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप हा चेंडू पाहायला मिळतोय. तोपर्यंत एक्स्ट्रा मिळेल. अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेने संघाचा धावफलक पुढे जाईल 38 वरती. हो चांगला स्ट्रोक उडवला चेंडूला लॉंग ऑनच्या बाहेर. इट्स अ मॅक्सिमम पॉवरफुल षटकार आपण पाहतोय. बॅटर अहमदच्या बॅट मधून आलाय घनागती प्रार षटकार. नाईट क्रिकेटचे सामने रंगले तर आपल्या गोरेगावात. नाईट क्रिकेटचे सामने रंगले तर आपल्या गोरेगावात. सामने गोरेगाव मैदानात आयोजन केलंय साहेबात कुबेरच्या नावात. थँक्यू. खरं तर या फटक्याची नितांत गरज होती. जणू काही धावसंख्या ट्रॅफिक मध्ये अडकली होती 37-38 वरती. परंतु आता त्या धावसंख्येला पुन्हा एकदा पुढे नेण्याचा प्रयत्न. धावसंख्या फ्लाय होते ती 44 वरती. षटकाराने मात्र आगाज करत असताना आपल्या अगदी डावाला मात्र कलाटणी देण्याचा प्रयत्न सध्या अहमद करतायत. या क्रीडांगणाशी नातं फार जवळचं आहे अहमदचं. अगदी आपण पाहतोय डे फॉर्मॅट मध्ये जी स्पर्धा या क्रीडानगरीमध्ये झाली होती. काय जबरदस्त फटकेबाजी, षटकार, चौकारांची भाषा बोलणारा खेळाडू सध्या मैदानावरती दाखल झालेला आहे. 44 धावा धाव फलकावरती आहेत. गोलंदाज राज त्याच्यावरती करण्यात आलंय आक्रमण. राऊंड विकेट. हो पुन्हा एकदा फसवा चेंडू संभ्रमात टाकलाय. द्विधा मनस्थितीमध्ये पडल्यानंतर स्पॉट कडे पाहत राहिलेत बॅटर अहमद आणि आता हा डॉट बॉल ब्लाइंड स्ट्रोक. धावसंख्या असतील 44. शेवटची अंतिम स्टील 2 टू गो. पुन्हा एकदा शफलून खेळण्याचा प्रयत्न. बॅटला हलकासा स्पर्श झालाय. दाई कारण लेग बाईज पंच दर्शवतात. बॉडीला स्पर्श होऊन चेंडू मागे चालला आणि एक धाव अतिरिक्त स्वरूपात ही देखील मिळेल ती भाईजान स्टार 11 संघाला. अप्रतिम खेळ सध्या तरी या बाडकुली संघ करतीये. सुरुवातीला आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 22 धावा आल्यानंतर असं वाटलं होतं की धावसंख्या 60-70च्या आसपास जरूर जाईल. हो पुन्हा एकदा संपर्क नाहीये. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी टाकली आहे राज गडगेने आणि आता आपण पाहतो षटक क्रमांक 4 चा खेळ सुद्धा संपन्न झालाय. 2 षटकांमध्ये आपण जर पाहिलं तर फक्त 13 धावा त्यांनी खर्च केल्या.
चौथं षटक या ठिकाणी कंप्लीट झालं आणि या चौथ्या षटकामध्ये 45 धाबा धावफलकामध्ये आपण पाहतो. शेवटचं अंतिम षटक. खरं तर अत्यंत चांगली माहिती आम्हाला ओमसा MTC लाईव्ह टेलिकास्ट या वाहिनीच्या माध्यमातून आम्हाला ऑफिशियल स्कोरर देत आहेत. चौथ्या रजनीमध्ये आपण आहोत आणि चौथ्या रजनीपर्यंत आतापर्यंतच्या धावा जर आपण पाहिल्या तर एकंदरीत 2213 धावा या स्पर्धेमध्ये बनल्या गेलेल्या आहेत. काय अपडेट आहे. खरं तर किती षटकार किती चौकार या ठिकाणी याची देखील अपडेट आपण पाहणार आहोत. अत्यंत सुंदर लेखाजोखा ऑफिशियल स्कोरर असेल मॅन्युअली, त्यानंतर आमचे ऑनलाईन स्कोरर, सर्वांचं कौतुक विशेष करावं लागणार आहे. शेवटचं अंतिम षटक आणि आता अंतिम षटकामध्ये गोलंदाज हेमंत मराडे बॉलिंग ट्रॅकवरती. चला जास्त वेळ होतोय. षटक क्रमांक 5 प्रगती पथावरती असणार आहे. स्ट्राईक एंडला अहमद. धावा बनवाव्या लागणार आहेत. हाणामारीचं षटक या धावा षटकामध्ये बनवावाच लागणार आहेत. एक चांगलं टार्गेट सेट करायचं असेल श्री गणेश क्रिकेट संघ माणकिवली संघाच्या विरोधात तर मात्र तुम्हाला इथून चांगली फाईट करावी लागणार आहे. स्ट्राईक एंडला अहमद. याला तुम्ही पाहता सलामीला आलेले निसारबाई शेख भाईजान अजूनही नॉन स्ट्राईक एंडला आहेत. हो, खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न आहे लॉंग ऑनच्या दिशेने. राज गडगे चेंडूला उचलतील फेकतील या दरम्यान 2 धावांचा प्रयत्न. काय जबरदस्त कॉलिंग पाहायला मिळते. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग अल्सो. 2 धावा मिळत आहेत आणि या 2 धावेने संघाचा धावफलक पुढे जाईल, कारण आता शेवटच्या षटकामध्ये धावा बनवाव्याच लागणार आहेत. भाईजान यांना माहिती आहे अभी नाही तो फिर कभी नाही. शेवटचे 5 बॉल. ओ या दरम्यान धीम्या गतीचा बॉल, गती थोडीशी कमी केली आहे, संपर्क व्यवस्थित नाहीये, परंतु इथे फलंदाज होईल बाद. अहमदला सुद्धा परतावा लागणार आहे माघारी रन आउटच्या स्वरूपात. जसा फलंदाज जब्बार कोहारी बाद झाला तसं मात्र अहमदला देखील हे मैदान सोडावं लागणार आहे. फलंदाज बाद. संघांना आहे आता प्रवेश, ठाण्याचा यात आहे समावेश. संघांना यात आहे प्रवेश, ठाण्याचा आहे यात समावेश. कौनेर मुबेरे फैसल शेख करतो खेळाडूंना सन्मानित, करतोय खेळाडूंना सन्मानित. आयोजन केलंय साहेबाज मुबेरच्या नावात आणि योगदान उमर 11 संघाच्या. षटक क्रमांक 5 चालू आहे प्रगती पथावरती आणि आता या ठिकाणी आणखीन एक धक्का, एक सांघिक यश मिळालंय. गोलंदाज हेमंत मराडेला आपण पाहतोय. हो, चांगला चेंडू, वेगवान, तेज तरार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आणखीन एक विकेटचं पतन होईल. खरं तर आपण पाहतोय विकेट सॅक्रिफाईस केली जाते. स्ट्राईक हवी आहे बॅटर रजबला आणि इथे मात्र भाईजानला परतावा लागणार आहे माघारी. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. चला, ओम कोंडेश्वर भोज संघाचे कॅप्टन आणि ओमर 11 गोरेगाव संघाचे कॅप्टन आपण सुद्धा येऊन राहायचे. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. वांगणी शहराचे लाडके शहर प्रमुख आदरणीय प्रसादजी परब साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल नेक्स्ट मॅचचा. ओ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरला बॉल चालला. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत आणि अगदी आपण पाहतो जबरदस्त पॉस केले, चेंडूला थांबवले, किमान 2 धावा वाचवण्याचा प्रयत्न आहे आणि या ठिकाणी प्रतिस्पर्धी टीमला मिळतील 2 धावा आणि या 2 धावेने संघाचा धावफलक 49 वरती पोहोचलेला आहे. मोहम्मद देखील सज्जत नेक्स्ट मॅच साठी. भोज आणि गोरेगाव हे बॅटल चांगलं रंगेल यात तीळ मात्र शंका नाहीये. योगेश पाटील, शंकर पाटील, विशाल भारती, किशोर देशमुख यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. ओम कोंडेश्वर भोज तर दुसऱ्या बाजूला आराम असेल, मोहम्मद, त्यानंतर मुशरफ, सरफराज यांचा संघ तुम्ही पाहणार आहात. शेवटचा बॉल 49 धावा धावफलकावरती येत आणि आता अंतिम बॉल साठी मात्र फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. शेवटचा अंतिम बॉल आणि आता या डावाला
पूर्ण विराम आपण देणार आहोत. खरं तर या शेवटच्या बॉलने हिम्मत मराठेने देखील अप्रतिम षटक हाताळलेले 4 धावा त्यांनी या षटकामध्ये खर्च केलेले आहेत. नेक्स्ट बॅटर अरफाज मेराज ही जोडी सध्या मैदानामध्ये आपण पाहतोय. शेवटचा बॉल फुल टॉस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न ऑन ड्राईव्हला आपण पाहतोय. डीप मध्ये बॉल चालला. क्षेत्ररक्षक वेगाने आले. ऋतिक चेंडूला गॅदर केलंय. फेक सुरेख पाहायला मिळाले. 2 धावा मिळतील मेराज आणि अरफाजला आपण पाहतोय. या 2 धावेने 1 शॉट फक्त 50 धावा धावफलकामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. एकच धाव मिळणार आहे. माफ करा कारण एक धाव कपात करण्यात आलेली आहे. किती वेगाने या धावा 2 कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यामध्ये एक धाव हे मात्र मिळेल भाईजान स्टार 11 संघाला आणि 50 धावा या धाव फलकामध्ये कंप्लीट होतात. 51 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये श्री गणेश क्रिकेट संघ माणिकुली संघाने काय जबरदस्त कमबॅक केले. शेवटच्या 4 षटकांमध्ये वाखाणण्याजोगी गोलंदाजी केलेली आहे आणि आता 51 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये असणार आहे. आपण जाऊया लगेचच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये ज्या ठिकाणी केला जाईल एक नवीन सामन्याचा टॉस. यानंतर खरं तर यजमान संघ मैदानावरती आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहे. चला उमर 11 गोरेगाव संघाचे संघनायक आणि भोज संघाचे संघनायक आपण टॉससाठी या. विनंती या. सन्माननीय प्रसादजी परब साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करणार आहोत. शिवसेना शहर प्रमुख वांगणी आणि साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करतोय. हेड असा कॉल आहे आणि टेल आलाय. तर यजमान संघानं टॉस जिंकलेला आहे. निर्णय फिल्डिंग. तर फिल्डिंग करण्याचा निर्णय आपण का घेतलात? कारण की रन चेस होता तिथे. टॉस जर जिंकला असता तर भोज संघाचा निर्णय काय असता? क्षेत्ररक्षण केलं असतं. मी बॅटिंग करायची किती धावा बनवण्याचा प्रयत्न असणार आहे? जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न करू आम्ही. एकूणच संपूर्ण स्पर्धेच्या आयोजनाबद्दल देखील तुमच्याकडून ऐकायला आवडेल. आयोजन खूप चांगलं आहे. दरवर्षी आम्ही खेळतो आणि सगळ्यांचा आभार आहे आम्हाला खेळायची चान्स दिला म्हणून. दोनही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा या ठिकाणी असणार आहे. बोथ द टीम ऑल द बेस्ट. उमर 11 गोरेगाव ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. तर उमर 11 गोरेगाव संघानं टॉस जिंकला आणि प्रथम ते क्षेत्ररक्षण करतील. त्यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. ही न्यूज आहे टॉस बॉक्स मधून. आणि तिथे मात्र दुसऱ्या डावाला ज्यावेळेस सुरुवात होईल मायक्रोफोनवरती पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडले जातील सन्माननीय मनीष बागडे सर. धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद तुषार सर. चेक. चला थोडासा स्पीड अप करा बॅटर्स. सन्माननीय बाबूभाई बुबेरे यांचं देखील मी मनपूर्वक आभार व्यक्त करू इच्छितो. कारण त्यांच्या मार्फत नेहमीच जसं मॅडे सरांनी उल्लेख केला की प्रचंड प्रेम त्यांचं समालोचक आणि पंचांवरती देखील असतं. अगदी वैयक्तिक प्रत्येकाला मानधन देण्याचा त्यांचा आणि त्यांच्या प्रतीने ते प्रेम देण्याचा प्रयत्न त्यांचा देखील राहिला. थँक्यू सो मच. धन्यवाद साहेब. आपले देखील आभार. या दरम्यान श्री गणेश क्रिकेट संघ माणकिवली संघाला देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात. सन्माननीय विजयजी सावंत सर शाखा प्रमुख जांभिवली यांच्या वतीनं या संपूर्ण स्पर्धेला आणि टीम माणकिवली संघाला शुभेच्छा येतात. त्यांचे मनपूर्वक आपण हार्दिक स्वागत करू. माणकिवली संघ जर आजच्या रजनीमध्ये क्वालिफाय झाला तर महेश मारुती शेकटे आणि केतन मारुती शेकटे यांच्या वतीनं ड्रेस कोड त्यांना देण्यात येईल आणि एक मेजवानी सुद्धा या ठिकाणी त्यांना देण्यात येणार आहे. त्यांचे मनपूर्वक स्वागत. या आपण महेश मारुती शेकटे व्यासपीठावरती आपलं हार्दिक मनपूर्वक स्वागत. नाउ बॅक टू क्रिकेट. ओ टू कॉम बॉक्स. हॅलो हॅलो चेक.
धन्यवाद. आलेल्या पाहुण्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत असणार आहे. कारण पाहुण्यांचं येणं आणि तो व्यासपीठ, अगदी त्या व्यासपीठेला खऱ्या अर्थाने शोभा तेव्हाच येते त्यावरती ते व्यासपीठावरती मान्यवर विराजमान असतात. चला उमर 11 संपूर्ण संघ स्टेजच्या पाठीमागच्या बाजूला या, विनंती आहे. एक्कावन्न धावेचं लक्ष पाहायला मिळते आपल्याला. चेक. सलामीला पंकज भोले आणि त्याच्या साथीनं प्रशांत भोईर मैदानावरती दाखल झालेले आहेत. 51 धावांचं टार्गेट आहे. सलग लागोपाठचे 3 षटकार आले प्रशांत भोईर यांच्या बॅटमधून, तर त्यांचे बेवणे खरं तर गिरीशजी केवणे यांच्या वतीनं सलग लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. मानकिवली संघ मैदानाच्या आतमध्ये आहे आणि त्या संघाची नेहमीच ओळख राहिली आहे की मान्यवरांचं प्रचंड साथ त्यांना मिळाली जाते आणि गावकऱ्यांची ही साथ अप्रतिम त्यांच्यासोबत नेहमीच असते. 51 51 धावेचं लक्ष आणि त्या लक्षाचा पाठलाग होताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. अगदी रात्रीचे 10 वाजून 12-15 मिनिटांची अवधी झालेली आहे. अगदी सकाळी संध्याकाळी आपण पाहतोय 6, 6:30, 7 वाजता सगळ्यांचीच तुमची आमची एंट्री झाली. त्यावेळेस अगदी सगळ्यांचे ड्रेस कोड चांगले पाहायला मिळत होते. 8:30-9 वाजले, सगळ्यांनी थोडेसे स्वेटर्स घातले आणि आता सगळ्यांच्या डोक्यावर कानटोपी, हातात ग्लोव्ज. थंडीचं प्रचंड वातावरण आहे पण त्यात क्रिकेटचा खेळ पाहायला मिळतोय. याहून मजेशीर काय. थोडंसं अगदी बॅट बॉलर तिथे स्लिप झालाय बघा. थोडीशी दुखापत झाली असेल तर स्प्रेची आवश्यकता असेल तर नक्की तुम्ही घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. काय लाईव्ह कव्हरेज आहे, अप्रतिम लाईव्ह कव्हरेज पाहायला मिळते आपल्याला. ती जम्प घेताना, उसळी घेताना आपण पाहतोय बॉल डिलिव्हर करण्याच्या अगोदर आपण पाहतो ना की पाय थोडासा स्लिप झालेला आहे. पहिला बॉल यावेळेस अगदी समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता. मानकिवली टीम म्हटली की नक्कीच राहुल चव्हाण साहेब आमचे समालोचक मित्र, त्यांच्याकडून देखील संपूर्ण टीमला भरपूर साऱ्या शुभेच्छा. निसार भाईजान यांच्याकडून देखील खूप साऱ्या शुभेच्छा. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉडीला टर्न करत असताना आपण पाहतो तर आणखी एक क्रॉस बॅटनी खेळण्याचा प्रयत्न केला होता. चांगली बॉलिंग होते, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅक वरती फहीम आहेत. फहीम देखील चांगली गोलंदाजी करतात. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवर पॅक गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. फहीम बॉलिंग ट्रॅक वरती पहिले 2 डॉट. शॉर्ट बॉल, फुलचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये, पहिला टप्पा आणि त्यानंतर अगदी बॉल दन 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 करत निघून गेलाय सीमेरेषेच्या बाहेर. अगदी तिसऱ्या बॉल वरती आलाय चौकार. पहिल्या 2 बॉलवरती आपण पाहिलं तर गोलंदाजाचं वर्चस्व आणि त्यानंतर तिसरा बॉल अगदी शॉर्ट पिच बॉल होता, त्यावरती वेग कमी करण्यात आला आणि त्यावरती कॅपिटलाइज केलं बॅटर पंकजनी. पुढचा बॉल पुन्हा एकदा अगदी स्ट्रेट बॅटनी खेळण्याचा प्रयत्न. हाई बॉल टप्पा पडल्यानंतर अगदी थोडासा वळण घेतोय बाहेरच्या दिशेला, बॉल कट होतो आणि कट होणारा बॉल पुन्हा एकदा अगदी संभ्रमात टाकणारा चेंडू पाहायला मिळतो आपल्याला. पहा बॉल टप्पा पडल्यानंतर अगदी थोडासा स्विंगही होतो, लेट स्विंग पाहायला मिळतोय बॉलवरती आपल्याला. 4 बॉल आणि 4 बॉलवरती फक्त 4 धावा दिलेत आतापर्यंत फहीमनी. पॉवर प्ले मध्ये चांगली बॉलिंग करतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा अगदी शेवटच्या क्षणाला लेटकरचा प्रयत्न. शॉर्ट थर्ड वरती खूप चांगली फिल्डिंग, जोखून देणं स्वतःला काय म्हणतात तेच आपण पाहिलं अगदी शॉर्ट थर्ड मॅन वरती. निसार भाईजान यांच्याकडून खूप चांगला प्रयत्न. स्विच हिट करण्याचा प्रयत्न राहिला. इथे गॅप मध्ये सरळ बॉल निघून जाणार आहे. अप्रतिम दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळतोय बॅटर प्रशांतच्या बॅटमधून. अगदी शेवटच्या बॉलवरतीही चौकार आलेला आहे. पहिल्या षटकाचा वाजवी केस संपलाय आणि पहिल्या षटकाच्या वाजवी खेळानंतर 9 धावा लागल्या धावफलकावरती. 51 धावेचं लक्ष आणि त्याचा पाठलाग इथे सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आपण पाहिलेल्या आहेत. मजा येणार आहे. 24 बॉल जिंकण्यासाठी 42 धावेची आवश्यकता आहे. येस डीजे.
हे झाला त्यावरती 9 धावा आपण पाहिल्यात. बघा 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं फेकणं अनिवार्य आहे. जर आपण 20 मिनिटांमध्ये 4 षटकं नाही फेकली तर मात्र आपल्याला 5व्या षटकामध्ये एक अतिरिक्त खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये तैनात करावा लागेल. आणि ही मॅच अशी आपल्याला पाहायला मिळते ना, अगदी शेवटच्या बॉलपर्यंत शेवटच्या षटकामध्ये जाणार यात ती मात्र शंका नाहीये. त्यामागचं कारण म्हणजेच काय तर आपण पाहतोय बदलापूर नगरी आणि त्यामधील एक ग्रामीणचं क्रिकेट आहे. अगदी प्रत्येक बॅटर त्या वर्चस्वाचं पाहायला मिळतोय, गोलंदाजही त्याच दर्जेचा पाहायला मिळतोय आणि त्याच दर्जाचं क्रिकेटही आपल्याला मैदानाच्या आतमध्ये या दर्जेदार क्रीडांगणावरती पाहायला मिळतंय. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज अरफात आहेत आणि पाहत आता अरफात कशी गोलंदाजी करतात P2च्या षटकामध्ये. इथे देखील अगदी पहिल्या बॉलवरती थोडासा रनअप चुकलाय, थांबलेत. पुन्हा एकदा जणू काय स्लीप होत आहेत का असं वाटत होतं, पण थांबणं हे योग्य असतं, कारण तुम्हाला जेव्हा रनअप चुकीचा होतो त्यावेळी थांबणं गरजेचं आहे. पुढचा बॉल टप्पा पडल्यानंतर बॉल देखील अगदी गिरकी खाली. पुन्हा एकदा शॉट थर्ड वरती. वाह, दर्जेदार फिल्डिंग, अप्रतिम क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळतंय. 22च्या स्वरूपाने नक्कीच एक्स्ट्राची धाव ऍड होईल, पण शॉट थर्ड मॅन रिजन वरती काय दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहिलं. भाईजान आहेत, निसार भाईजान आहेत, आपल्याला शॉट थर्ड मॅन रिजन वरती पाहायला मिळतात. आणि खऱ्या अर्थाने जेव्हा आपण क्रिकेट खेळत असतो ना, क्रिकेट खेळत असताना जेव्हा आपले ते कपडे अपसूक थोडेसे मातीने खराब होतात ना, असं म्हणतात डाग अच्छे होत आहे. आणि जेव्हा तुम्ही त्या तुमच्या गावासाठी खेळत असतात, त्या नावासाठी खेळत असतात, त्या प्रतिष्ठेसाठी खेळत असतात, तेव्हा पडणं धडपडणं सगळं काही मंजूर आहे, पण ती मॅच गमावणं हे मात्र मंजूर नाहीये. पहा अगदी कपडे त्या धुळीनी त्या मातीनी खराब झाल्यात, हरकत नाहीये, पण तरी देखील तुमचे प्रयत्न चांगले. आणि हेच सांगून जात आहे ना की तुमचे प्रयत्न किती चांगले आहेत. चांगले प्रयत्न. आपण पाहिलं की पुन्हा एकदा थोडासा रनअप मध्ये बिघाड पाहिलात. पहिला बॉल अगदी डिलिव्हर झाला, त्यानंतर तो 22च्या स्वरूपाने सिंगल आली, स्ट्राईक रोटेट झाली. प्रशांत पुन्हा एकदा आपल्याला स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर अगदी बॉल घरकन गिरकी घेतोय, पण बॅटरच्या आवाक्याच्या बाहेर आणि त्याच बरोबरीने रिटर्न क्रिशाही बॉल बाहेर निघते. पंच दंडित करतायत. व्हाईट बॉल येतोय, अतिरिक्त स्वरूपाची एक्स्ट्राची धाव खात्यामध्ये ऍड होणार आहे. एक्स्ट्राच्या धावेने धावफलक पुढे. पुढचा बॉल पुन्हा एकदा शेवटच्या क्षणाला अगदी स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न राहिला, पण तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढी चांगली फिल्डिंग. पॉइंट रिजन वरती एकच धाव मिळणार आहे. सिंगल डबल अगदी आपण पाहतोय ना आता मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला ती स्तब्धता, ती शांतता पाहायला मिळते, पण ती शांतता, ती स्तब्धता ही अगदी वादळापूर्वीची आहे. धावा झाल्यात 12 धावफलकावर. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉडीला टर्न केलंय, पुल केलंय बॉल आणि पहिल्या दुसऱ्या टप्प्यावरती बॉल इथेही निघून जाणार आहे. वेळ साधली आहे, शॉर्ट बॉल आणि त्या शॉर्ट बॉलला पुन्हा एकदा हॅमर करण्याचा प्रयत्न. आलाय आणखी एक चौकार. अगदी तुम्ही तो रिक्वायर रन रेट पाहू शकता, 10चा आहे. 10 धावा तुम्हाला बनवणं गरजेचं आहे. त्यातीलच 21 बॉल आणि 35 धावांची आवश्यकता आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा समोर खेळण्याचा प्रयत्न. फुल टॉस बॉल आहे, मिस्टर स्ट्रोक पाहायला मिळतोय. लॉंग ऑन वरून खेळाडू येतोय आणि आल्यानंतर अगदी पहिल्याच अटेम्प्ट वरती कॅच कंप्लीट करण्याची आवश्यकता होती. पहिल्या अटेम्प्ट वरती कॅच कंप्लीट करणं गरजेचं. ऍक्शन रिप्ले पाहायला देखील तेवढीच मजा नाही, कारण खेळाडू आला, अंतर कापलं, बॉलच्या अगदी खाली आला, पण आल्यानंतर हाताचा कलम पुन्हा एकदा योग्य त्या वेळेवरती लावणं गरजेचं आहे. पुढचा बॉल स्विचचा इथे प्रयत्न केला होता, पुन्हा एकदा खूप चांगलं क्षेत्ररक्षण आणि फक्त डॉट बॉल येतोय. वा, काय फिल्डिंग सुरू आहे. दर्जेदार फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. भाईजान स्टार 11 बदलापूर. बघा, कुणीही शेकोटी पेटवू नका प्लीज. कुणी शेकोटी पेटवायची नाहीये, त्यामुळे धुकं येऊ शकतं आणि ही विनंती आहे प्लीज, कुणी मैदानाच्या बाहेर शेकोटी पेटवणार नाहीये. 17 झालेत.
पुढचा बॉल पुन्हा एकदा इथे पुल करण्याचा नाही प्रयत्न राहिलाय. बॉल सरळ दुसऱ्या टप्प्यावरती इथेही निघून जाणार आहे. वॉट अ स्ट्रोक, खूप चांगला प्रयत्न. आणखी एक शेवटच्या बॉलवरती आलाय चौकार. धावा झाल्या. जिंकण्यासाठी 18 बॉल आणि 30 धावेची आवश्यकता आहे. 18 बॉल 30 पाहिजे. अठरा बॉल आणि 30 धावेची आवश्यकता आहे. 12 बॉल 21 धावा झाल्या धावफलकावरती. 18 बॉल 30. प्रत्येक षटकाच्या अखेरीस 10 धावेची आवश्यकता आहे. चला टीम थोडंसं स्पीड अप करा प्लीज. नक्कीच आमचे समालोचक मित्र राहुल चव्हाण यांच्याकडूनही भरघोस शुभेच्छा येतात. प्रथमतः अगदी सांगतायत की निसारबाईंनाही शुभेच्छा द्या, पण त्यांच्यासोबतच जी टीम मॅच खेळते ना ते माझं गाव आहे आणि त्या गावासाठीही त्यांच्याकडून भरघोस शुभेच्छा आलेल्या आहेत. 30 बॉल चा खेळ आणि त्यातील 18 बॉल शिल्लक आहेत. पहिलाच बॉल पुल केला, बॉल हवेत, बॉलला सरळ पाठवून दिलाय. इथे प्रयत्न चांगला राहिलाय, पण बॉल जाईल का सीमेरेषेच्या बाहेर की मैदानाच्या आतमध्ये, अगदी हे पाहणं तेवढंच गरजेचं असणार आहे. इथे देखील शॉर्ट पिच बॉलवरती हॅमर करण्याचा प्रयत्न, बॉल सेफ आतमध्ये आणि त्याच बरोबरीने धाव घेतली आहे फक्त आणि फक्त एक. पाहतो ऍक्शन रिप्ले. अगदी शॉर्ट पिच बॉल आणि प्रत्येक शॉर्ट पिच बॉलवरती एक चांगला प्रयत्न बॅटरचा राहिलाय. पंकज आणि प्रशांत या दोघांनीही अगदी आपल्याला हे सांगितलंय फुलरलेनचे बॉल त्यावरती नक्कीच थोडंसं ताळमेळ साधणं, वेळ साधणं, टाइम साधणं ते कठीण राहिलंय, पण शॉर्ट पिच बॉल हे त्यांचं अस्त्र आहे, त्यावरती प्रहार करतायत. पुढचा बॉल पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर गर्की खाणारा हा बॉल सरळ जाऊन हातामध्ये विस्मवतोय. विकेटचं पतन मानकिवली संघाला लागतोय हा पहिला मोठा झटका. प्रशांत बॅक टू द डगआउट. माननीय विजयजी सावंत साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आणि मानकिवली संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून आभार, धन्यवाद. नाव ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. धन्यवाद. आलेल्या मान्यवरांचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. जब्बार बॉलिंग ट्रॅक वरती आणि जबरदस्त गोलंदाजी त्यांच्याकडून तुम्हाला पाहायला मिळते आपल्याला. हाई बॉल अगदी ऑफ स्टंपच्या बाहेरची लाईन सातत्याने त्यांनी पकडून ठेवलेली आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर गोलंदाजी करतात, तिथून शॉट खेळणं कठीण राहिलं आणि बॉल टप्प्या पडल्यानंतर त्यांच्या हातामध्ये अगदी तो नॅचरल स्पिनही पाहायला मिळतो आपल्याला. लेफ्ट आर्म बॉलर आहेत, एक नॅचरल ऑफ स्पिनची गोलंदाजी करतात, चांगली बॉलिंग पाहायला मिळते. मजा येणार आहे या मॅचला. हो, फुलटॉसचा बॉल अगदी चेस करण्याचा प्रयत्न, बॅटरला अगदी त्या लवचिंबकासारखं खेचून घेण्याचा प्रयत्न केला. बॅटरी त्या जाळ्यामध्ये अडकल्या आणि अडकल्यानंतर आणखी एक डॉट बॉल आलेला आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर हाफ ट्रॅकर, बॉलला डिस्पॅच, मिड विकेट सीमेरेषेच्या बाहेर, बॉल सरळ निघालाय. अगदी झटपट पटापट आलाय षटकार. कारण कधी गोलंदाजाचं वर्चस्व होतं, गोलंदाजाने चूक केली, हाफ ट्रॅकर टाकला, त्यावरती पुलचा पनिशमेंटचा फटका बॅटरच्या बॅटमधून.
पुढचा बॉल पुन्हा एकदा यावेळेस मिसामिक स्ट्रोक बॉल हवेमध्ये असणार आहे. गिरकी खाणारा हा बॉल, चांगली फिल्डिंग आणि धाव इथे फक्त आणि फक्त एकच मिळणार आहे. त्या सिंगलच्या साह्याने धावफलक पुढे अगदी झडत लगडत झसपडत असताना देखील माणिकिवली संघ ते धावफलक तो रिक्वायर्ड रन रेट आतापर्यंत त्यांनी मेंटेन केलेला आहे. 3 षटकांचा खेळ झाला, 30 धावा धावफलकावरती झाल्यात, 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 21 धावांची आवश्यकता आहे. यस डीजे. आपण पाहतोय फ्रेंड्स ट्रॉफी 2026 7वं पर्व आहे आणि या पर्वामध्ये क्रमांक 1चं पारितोषिक आम्हाला ज्यांच्या माध्यमातून प्राप्त झाले सन्माननीय किरण सेठ राऊत. क्रमांक 2चं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून प्राप्त झाले मिजाभाई बुबेरे. क्रमांक 3चं पारितोषिक आम्हाला मिळाले सन्माननीय विरारजी देशमुख साहेब. त्यानंतर क्रमांक 4चं पारितोषिक आम्हाला मिळाले सन्माननीय नवनिर्वाचित नगरसेवक राजेंद्र धुळे साहेब. क्रमांक 5चं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून मिळाले सन्माननीय संदेशजी पवार आणि सर्वेजी दिवटे. क्रमांक 6चं पारितोषिक आम्हाला ज्यांच्या माध्यमातून मिळाले सन्माननीय प्रसादभाई परब ज्या आज उपस्थित आहेत. त्यासोबत या स्पर्धेच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज बाईक ज्यांच्या माध्यमातून आम्हाला प्राप्त झाली आहे सन्माननीय बाळासाहेब कांबरी. त्यानंतर 1 ते 6 क्रमांकाचे चषक आम्हाला ज्यांच्या माध्यमातून प्राप्त झाले ते सन्माननीय किरण सेठ राऊत. त्यानंतर बेस्ट बॉलर, बेस्ट बॅटर, बेस्ट फिल्डर सिरीज चषक ज्यांच्या माध्यमातून प्राप्त झाले ते सन्माननीय रणजितजी सोनकांबळे साहेब ग्रामपंचायत सदस्य गोरेगाव. बेस्ट बॉलर, बेस्ट बॅटर, बेस्ट फिल्डर सायकल आम्हाला ज्यांच्या माध्यमातून प्राप्त झाली आहे ते सन्माननीय अमजादजी बुबेरे साहेब, बाबूभाई बुबेरे आणि अक्रमजी बुबेरे हे देखील आज तिघेही उपस्थित आहेत. त्यासोबत मॅन ऑफ द मॅचचं चषक ज्यांच्या माध्यमातून आम्हाला प्राप्त झाले ते सन्माननीय साजिदजी गाजी आणि इरफानजी नजे साहेब. बॉल सौजन्य ज्यांच्या माध्यमातून आम्हाला प्राप्त झालंय ते सन्माननीय असरारजी बुबेरे. त्यानंतर स्वर्गीय उमेशजी खंडागळे यांच्या स्मरणार्थ आम्हाला मॅन ऑफ द मॅचचे मेडल प्राप्त झाले सन्माननीय प्रमोदजी खंडागळे साहेब. जेवण सेवा या स्पर्धेच्या माध्यमातून आम्हाला प्राप्त झाली अख्तरजी खान. पाणी बॉटल सुविधा साबीरजी बुबेरे आणि पाणी जार पप्पू ठोंबरे. सर्वांचा मनापासून आभार. आता जाऊयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये. धन्यवाद. थँक्यू सो मच सर, धन्यवाद. काही पारितोषिक आहे महेशजी शेकटे साहेब यांच्याकडून ते पारितोषिक पाहायला मिळते. पंकज यांनी 3 बॉल 3 लगावले तर मात्र 5000 रुपयाचं पारितोषिक आहे आणि हा पहिला लगावलाय का आपण पाहतोय. अप्रतिम स्ट्रोक बॅटर आहेत पंकज बोळे. पंकजनी अगदी पहिलाच लगावलाय. जर आणखी 2 लगावले तर मात्र 5000 रुपयाचं पारितोषिक महेश शेकटे साहेबांकडून नक्कीच असणार. आणि त्याचबरोबर आजच्या रात्रीमध्ये जी टीम क्वालिफाय होईल, जर मानकिवली टीम क्वालिफाय झाली तर मात्र त्यांच्यासाठी तो ड्रेस कोडही असणार आहे. धन्यवाद. थँक्यू सो मच महेश साहेब आपले देखील. तर आणखी एक बक्षीस आलंय वैयक्तिक स्वरूपामध्ये ज्यांच्या समालोचनावरती सन्माननीय प्रसादभाई परम यांचं अतिशय प्रेम आहे. सन्माननीय मॅडी धुळे सरांसाठी 1000 रुपयाचं बक्षीस त्यांच्या माध्यमातून प्राप्त झालंय. वांगणी शहर प्रमुख शिवसेना सन्माननीय प्रसादभाई परब यांच्या माध्यमातून त्यांच्यासाठी देखील 1000 रुपये आलेत. धन्यवाद. बॉल चाललाय अगदी आपण पाहतोय तर बॅटची हलकीशी गडा लागत असताना डिफाईन लेग रिजन वरती अगदी लॉंग लेग रिजन वरती बॉल ट्रॅव्हल होत असताना पहिल्या बॉलवरती आलेला षटकार आणि त्यानंतर झालेली स्ट्राईक रोटेशन. या मॅच मध्ये मानकिवली संघासाठी अगदी पर्वणी देणारी बॅटिंग पंकज करतोय. 14 बॉल 25 वैयक्तिक तो खेळतोय. मजा येणार आहे मॅच मध्ये. जर या ओव्हर मध्ये आपण पाहिलं ना आणखी एका दुसरा डॉट आला हेमतच्या साह्याने तो आला तर मात्र मॅचला मजा येणार आहे. शॉर्ट बॉल पुल करण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने खेळत अगदी रॉकेट शॉट. बॉल हवेत, बॉल सरळ डिस्पॅच लॉंग ऑन सीमेरेषेच्या बाहेर बॉल सरळ निघून जातोय. बॉल गेलाय अगदी झटपट पटापट. आलाय आणखी एक षटकार. थँक्यू सो मच. भाईजान स्टार 11 बदलापूर टीम आता थोडीशी बॅकफुटला आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच्या मागे कारण असणार आहे पंकजच्या बॅटमधून आला षटकार. त्यानंतर राजनी अधिराज्य केलं या क्रीडांगणावरती. पुढचा बॉल यावेळेस लीव केला. हे प्रेशर आहे, दडपण आहे आणि त्या दडपणाखाली आणखी एक हेमतने केलेली छोटीशी चूक त्यामुळे आलाय वाईट बॉल आणि आणखी एक अतिरिक्त स्वरूपाची धाव खात्यामध्ये ऍड झालेली आहे. 9 बॉल जिंकण्यासाठी फक्त एक मोठा फटका, एक षटकार आणि एका षटकाराची आवश्यकता मानकिवली संघाला. 9 बॉल 6.
पुढचा बॉल पुन्हा एकदा अगदी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला, खोदून काढलाय बॉलला, पण सिंगल मिळणार आहे. सिंगल डबल. आणि जर इथून टीम भाईजान स्टार 11 बदलापूर संघाला कमबॅक करायचा असेल तर त्यांना आवश्यकता विकेटची आहे. जर विकेट मिळाली तर मात्र मॅचला मजा येणार, कारण प्रेक्षक वर्गही पाहतोय ना, त्यांना आवश्यकता काय, त्यांना आवश्यकता अगदी एखादी पुन्हा एकदा सुपर ओव्हर मिळत आहे का, एक चांगली क्लोज मॅच पाहायला मिळणार आहे का. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. शॉर्ट बॉल पुल करण्याचा प्रयत्न, पण कस सांगतोय आवश्यकता नाहीये, माझी बॅट आहे आणि ती बॅट नाहीये, ती अगदी तलवार पाहायला मिळते. तलवारी सारखा बॉलला कापलाय, सरळ पाठवून दिलाय स्क्वेअर लेग सीमेच्या बाहेर. पंकजची बॅट, बल्ला ही तलवार है, चीर दे अशी धार आहे. वॉड बॅटिंग, सामना फिनिश, मॅच जिंकली टीम मानकिवली. अगदी बदलापूरचं ग्रामीण क्रिकेट आणि त्या ग्रामीण क्रिकेटचंही कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण आपण नेहमी पाहतोय ना, तो सन्मान, तो रिस्पेक्ट, ते क्रिकेटचं प्रेम तेही पाहायला मिळतं. अगदी कोणाला सांगण्याची आवश्यकता नाहीये, मॅच जशी फिनिश होते तशी अगदी हँडशेक होतोय, त्यानंतर मैदानाचा ताबा इथून सोडला जातोय.